हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदाने प्रदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदामरिष्टं। कुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्यासे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय जाचे करीती ध्यान त्याची बुद्धी उपाधी करुणा नित्याभान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दूरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्रानी स्वयं ब्रह्म मिथ्यासे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीच आहे आत्मात्मकाम तरी नमन कवना करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकल विद्येचे होय अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोण्याता। चल विचार सागर तरंग चौथा परिच्छेद 56 ब्रह्माच्या प्रत्यक्षाविषयी शंका। शंकाला एक परिच्छेद दिलेला आहे आणि नंतर समाधानासाठी दुसरा परिच्छेद चालू केला आहे। एका परिच्छेदामध्ये फक्त शंकाच घेतली। या अगोदर आपण ब्रह्माच्या ज्या काही पुराणवाद्यांनी शंका घेतल्या होत्या त्या शंका पाहिल्या आणि मग ब्रह्माता ही कशाला द्यावी, ब्रह्म कशाला म्हणावं, ब्रह्म प्रत्यक्षाचा विषय आहे का प्रत्यक्षाचा विषय नाही याचा आपण विचार केला। पण जे मुक्तांचे देह आहेत, मुक्त पुरुषांचे देह, तेही ईश्वर स्वरूपच आहे आणि त्या देहाच्या ठिकाणी आपणाला ईश्वरता ही प्रतीतीला का येत नाही आणि जो ईश्वर आहे तो आपणाला परोक्ष का वाटतो
आणि पुराणिक मूर्तीच्या ठिकाणीच ब्रह्मता का मानतात? मूर्तीच्या ठिकाणीच ब्रह्मता का मानतात? ईश्वर प्रत्यक्ष का होत नाही? आणि मुक्ताच्या ठिकाणी ईश्वरता ही प्रत्यक्ष असताना सुद्धा प्रतीतीला येत नाही. आता हे 3 मुद्दे आहेत. मूर्ती, ईश्वर आणि मुक्त. कारण मूर्तीच्या ठिकाणी आपण किंवा पुराणवादी आपणही आतापर्यंत त्या ठिकाणीच मानली होती. पण पुराणवादी आताही मूर्तीच्या ठिकाणीच देवत्व मानतात. मग त्या ठिकाणी मूर्तीच्या ठिकाणी देवत्व हे का आलं आहे? कारण चैतन्य, ब्रह्मचैतन्य ते सर्वत्रच आहे. मातीमध्ये काय, विटामध्ये काय, झाडा झुडपायनं काय, सर्व ठिकाणी व्यापक भरून उरलेला आहे ते. मग असं व्यापक चैतन्य सर्वगत असल्यामुळं मूर्तीच्या ठिकाणी आहेच. तिथं नाही म्हणता येत नाही. पण ते आहे तिथं ते कुटस्थ रूपानं आहे, पण कसं आहे का नाही? मग त्या ठिकाणी ब्रह्मतही मानव. आता ब्रह्मतही कुटस्थ चैतन्य कुठे नाही किंवा ब्रह्म कुठे नाही, सर्वच ठिकाणी मानावं लागेल ना. रिता ठाव नाही उरला, रिकामा ठाव कुठेच उरलेला नाही तर नाही म्हणायला. जसं आकाश कुठं नाही म्हणता येतं का? आकाश कुठं नाही असं म्हणताच येत नाही. तसं ब्रह्म कुठं नाही असं म्हणता येत नाही. म्हणून दगडाच्या ठिकाणीही कुटस्थ चैतन्य आहे, मातीच्या ठिकाणीही आहे, पाण्याच्या ठिकाणीही आहे, मग मूर्तीच्या ठिकाणीही आहेच आहे का नाही? पण मूर्तीच्या ठिकाणी आपल्याला विशेषत्वानं येतं, तसं जाणवतं. कारण तिथं आपल्या वरिष्ठांनी किंवा आपल्या विश्वासधाऱ्यांनी, आपण ज्याच्यावर विश्वास ठेवतो त्यांनी त्या ठिकाणी पावित्र्यता आणि श्रेष्ठता, पावित्र्यताही दिली आहे आणि श्रेष्ठताही दिली आहे. त्याच 2 कारणानं जीवांना त्या ठिकाणी श्रद्धा बसते की हे ब्रह्माच्या मूर्ती आहेत, ब्रह्मरूपच आहेत, है का नाही? पण देणाऱ्यांनी त्यांच्या ठिकाणी श्रेष्ठता ही जी दिलेली आहे ती केवळ त्यांनी परमार्थामध्ये प्रवेश करावा यासाठी त्यांनी त्यांच्या ठिकाणी श्रेष्ठता आणि पवित्रता ही त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्याच 2 कारणानं जीव त्याला भजतो, नतमस्तक तिथं होतो. पण त्यानं काय होतं फायदा? तर जीवाच्या ठिकाणी जे मल दोष आहेत, मलच विक्षेप निवृत्त होत नाही. तिथं काही अंशी मल निवृत्त होतो, म्हणजेच परमार्थामध्ये प्रवेश होतो. आस्तिक्य बुद्धी होती त्याची, त्या जीवाची. अगोदर मानत नव्हता तो, आणि मग त्या ठिकाणी मानायला त्याची जी सुरुवात होते ते आस्तिक्य बुद्धी. कारण त्या ठिकाणी ते अस्तित्व मानतो, देवाचं अस्तित्व तिथं मानतो. तसं तर मग देवाचं अस्तित्व तर सर्वच ठिकाणी आहे ना, पण सर्व ठिकाणी त्याला ज्ञात होत नाही. अज्ञानाच्या योगानं ते कळत नाही. म्हणून एक कोणती तरी खून म्हणून ती खून संतांनी करून ठेवली आहे. एक अभंग आहे कोणचा तरी, मांडलेली आहे खून विटेवरी ही खून मांडून ठेवलेली. ती खून जीवासाठी
आणि त्या ठिकाणी असा त्या ठिकाणी निश्चय करायचा सांगितला आहे की तो देव आहे म्हणून. कारण निश्चय जर करायचा नसता सांगितला तर त्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी तिथं झाली नसती त्यांची परमार्थामध्ये. म्हणून निश्चय सांगावा लागला की ह्याच मूर्त्या ब्रह्मरूप आहेत म्हणून. पण या मूर्त्या यांच्या ठिकाणी जी ब्रह्मता येते, जी ब्रह्मता मूर्तीच्या ठिकाणी ही जी सांगितलेली आहे ती औपचारिकरित्या सांगितलेली आहे. कशासाठी? औपचारिकरित्या. आता औपचारिकरित्या काय आहे? जोपर्यंत तुम्हाला रोग जात नाही तोपर्यंत तुम्ही ते पथ्य पाळा. हे पथ्य कुठपर्यंत पाळायचंय? औपचारिकरित्या सांगितलंय. कारण जोपर्यंत रोग निवृत्त होत नाही तोपर्यंत पथ्य पाळायचं. पण रोग जरी बरा झाला तरी पुन्हा पथ्य पाळायचंच म्हणल्यावर पुन्हा त्याचं फल काय मिळणार आहे? त्या पथ्याचं फल काय मिळणार आहे का? जे फल प्राप्त झालं का ते फल घेऊन मनुष्यानं पुढं चालत राहिलं पाहिजे, जीवानं पुढं चालत राहिलं पाहिजे. एकाच फलावर परमार्थामध्ये एकाच फलावर समाधान मानून. कारण फल ज्या वेळेस शिल्लक राहत नसतं तिथं समाधान मानावं. फल जर प्राप्त करायचं शिल्लकच राहिलं नाही तर मग तिथं समाधान मानावं. ज्ञान प्राप्त करून घ्यायचं शिल्लक राहिलंच नाही तिथं समाधान मानावं. रस्ता जिथं संपला तिथंच मार्ग संपला म्हणून समजावं. तसं मूर्ती ह्याच ब्रह्मरूप आहेत आणि ते आपल्याला तसं ज्ञान झालंय आणि आपलं अंतःकरण मळ गेला आणि आस्तिक्य बुद्धी झाली. मग तिथंच थांबू नये, आणखी पुढं रस्ता शिल्लक आहे, फल शिल्लक आहे. पूर्ण दुःख गेलं नाही. दुःख गेलं नाही त्या अर्थी सुखाचा मार्ग आणखी सुखाचा मार्ग आणखी शिल्लक आहे. म्हणजे सुख मिळविण्याचा मार्ग तो शिल्लक आहे. म्हणून त्या वाटेने चालत राहावं लागेल. आणि तिथंच थांबला तर थांबलाच आहे का नाही? थांबला की म्हणून पुढे चालावं लागेल. कोहर जोपर्यंत पूर्ण फळाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत चालत राहावं लागेल. घर येईपर्यंत चालत राहावं लागेल. घर न येता जर अगोदरच थांबला तर त्याचा दोष आहे. तसा मूर्तीच्या ठिकाणी जर तो ब्रह्मता मानू लागला तर आणखी त्याच्या ठिकाणी दोष शिल्लक आहेत. कारण त्याला पूर्ण जे सर्व ब्रह्म आहे, जे सदोदित ब्रह्म आहे, जे सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे त्याची प्राप्ती त्याला करून घ्यायची शिल्लक राहिली आहे. म्हणून त्यानं चालत राहा. प्राप्त करून घेण्यासाठी काही ना काहीतरी खटपट केलीच पाहिजे. श्रवण आहे, मनन आहे, निधिध्यासन आहे, संगती आहे, याच्यामध्ये त्यानं यावं. आणि मग त्याच्यामध्ये आल्यावर कळत आहे की ब्रह्माचं वास्तव स्वरूप काय आहे, ब्रह्माचं वास्तविक स्वरूप काय आहे. तर ते श्रवणात आल्यावर कळत आहे. म्हणजेच अपरोक्ष ज्ञान झाल्यावर कळत आहे. आणि श्रवणात आल्याशिवाय अपरोक्ष ज्ञान आतापर्यंत कोणालाच झालं नाही. श्रवणा बिगर अपरोक्ष ज्ञान आणखी तर एकही उदाहरण नाही तसं. बगर श्रवणाचं, बगर सद्गुरूचं अपरोक्ष ज्ञान झालंय असं आतापर्यंत उदाहरण कुठंच नाही. म्हणून श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. साम्राज्य भुवनी त्याच्या ज्ञानाचं साम्राज्य, त्याच्या अनुभवाचं साम्राज्य हे सुखानं नांदते त्याच्याजवळ. म्हणजेच अहम ब्रह्मास्मी हा बोध
हे साम्राज्य आहे. कोणतं साम्राज्य? अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मरूप आहे. असं त्या ठिकाणी वृत्तीवर ते अनुभव आरूढ झाला. वृत्तीला तो अनुभव प्राप्त झाला की ती वृत्ती त्या अनुभवामध्ये निमग्न राहते आणि त्या वृत्तीला पुन्हा त्या वृत्तीकडून सुखदुःखाचा भोगच होत नाही. सुखदुःखाचा भोग घडत नाही, म्हणून सहज त्या ठिकाणी ब्रह्मता प्राप्त होती. त्याला सहज ब्रह्मता म्हणतात. सहज प्रमा होणे म्हणजे सहज ब्रह्मता प्राप्त होणे. म्हणून सहज ब्रह्म, मी ब्रह्म आहे असं ज्ञान वृत्तीनं करायची सुद्धा पुन्हा गरज पडत नाही, कारण ती वृत्तीच ब्रह्मरूप होते. पुन्हा त्या ठिकाणी कोण स्मरण करणार, कशाचं करणार आणि केव्हा करणार? आता जीव जर देवच झाला तर कोणी देवाचं स्मरण करेल जीव? तो असं पुराणवाद्याला शेवटी शिष्यानं सांगितलं आणि म्हणलं, बाबा इतक्यावर समाधान माना आणि आतापर्यंत तुम्ही जे मूर्तीमध्ये ब्रह्म मानत होतात, आता चेतनामध्ये ब्रह्मता माना. मूर्ती जड असते आणि त्याच्यामध्ये कुटस्थ चैतन्य असतं आणि कुटस्थ चैतन्य आपणाला बोध करून देत नाही. आपणाला बोधाची गरज आहे, कारण आपणाला अज्ञान आहे. अज्ञान निवृत्तीची गरज आहे. आपल्या ठिकाणी भ्रम आहे, भ्रम निवृत्तीची गरज आहे. म्हणून अपरोक्ष ज्ञान झाल्याशिवाय भ्रम निवृत्ती होत नाही. म्हणून तुम्हाला चेतन ब्रह्माच्या ठिकाणी आश्रित व्हावं लागेल. म्हणून तुम्ही गुरुकडे जा. आता असं म्हणले होते ना, तिथंच बसावं का नाही? कुठं? तिथंच गुरु होते ना, तिथंच बसायचं मांडी घालून लगेच. तितकं सांगून तो म्हणला बरं बरं निघाला. असं पुराणवाद्यांचं हे लक्ष दुर्लक्षित असतं. लक्ष कसं असतं त्यांचं? त्या लक्ष्याचं स्वरूप कसं आहे, लक्ष्याचं लक्षण कसं आहे? दुर्लक्षित आहे. असं दुर्लक्षित कशामुळं होतंय? केवळ अज्ञानामुळं. संगतीत नाही आला म्हणून ते लक्ष्यामध्ये सद्गुरु जवळ असून सुद्धा तो म्हणला नाही की मग आता तुझे गुरु ते माझे गुरु, तुझे गुरु माझे गुरु, किंवा तू ज्याचा शिष्य, तू ज्याचा शिष्य तो शिष्य माझा गुरु, तो शिष्य. कारण तू मला आतापर्यंत ह्या मूर्तीमध्ये जे सांगितलं आहेस ब्रह्मता, ते मला मान्य आहे. मला आता इथून पुढचं ज्ञान सांग. किंवा तुला आता घ्यायचं शिल्लक राहिलं असलं तर तू घे आणि घेतल्याच्या नंतर मला सांग. काही बी होतंय ना बोलल्यावर, काहीतरी बोलाव ना. पण हे चेतनरूपी असणाऱ्या मुक्त पुरुषाला, ब्रह्मवेत्याला जीव तो भीतो का? अज्ञानामुळे संगती करत नाही, हे काहीच कळत नाही. कारण जीव जो आहे तो ब्रह्मवेत्या पुढं का येत नाही, याला कारण काय असावं? तो भीतो का? अज्ञान तसं कार्य करतं त्याच्या ठिकाणचं. काय म्हणावं कारण, कसं सांगावं? मग शेवटी वाटतंय अज्ञान म्हणावं. बोलतो तर खरी ते, है का नाही? अज्ञान म्हणावं तर आणि भीतो म्हणावं तर भ्यायची काही कारण नाही ना. तिथं काय हाणामारी नाही, काही नाही. का म्हणून भीतो मग तो? याचंच शेवटी उत्तर असं आहे की त्याचा आदृष्ट. शेवटी काय म्हणावं लागतं मग? शेवटी कारण गुरुचा आणि शिष्याचा संवाद चालू असताना पुराणिक तिथं आलाय, पण तिथं थांबला नाही. तो निघून गेला. काय म्हणावं? त्याचा आदृष्ट. असे दुर्भाग्यी जीव की ज्याच्याकडून त्या पुण्याचा उदय झालेला नाही, त्याच्या भाग्याचा उदय झालेला नाही,
अशा वेळेस ते गुरुला धक्का मारून पुढे जातात. पण गुरु कळत नाही, गुरु ओळखू येत नाही. म्हणून जे काही देहाचे दूषित कर्म आहेत त्या कर्मामुळं, कारण देहाचे कर्म दूषितच असतात, कारण देहच कसा आहे, दूषित आहे. आणि मग ते देह गुरुचे असो की ईश्वराचे असो की जीवाचे असो, ते कर्म कसे होणार, दूषितच कर्म होणार. अहो, आपल्याला जे माहित नाहीत दूषित कर्म ते सुद्धा दूषितच आहेत, आणि जे माहित आहेत तेही कर्म म्हणले की दूषितच आले. देह दूषित आहे म्हणलं त्याच्याकडून होणारे कर्म. पण जीव ते दूषित कर्म ते स्वतःचे न मानता गुरुच्या ठिकाणी दूषित कर्म मानतो, दोषवान समजितो. आणि मग त्याला वाटतं असा दोषवान कुठे गुरु असतो का, असा दोषवान कुठे ब्रह्मरूप असतो का, असा दोषवान कुठे मुक्त असतो का. हे दोष त्याच्या संगतीला येण्यासाठी न येण्यासाठी कारण ठरतात, हे का नाही. आणि जो काही संगतीत राहून तो सद्गुरूच्या शब्दानं, सद्गुरूच्या बोधानं तो एकरूप होतो, आणि तोच त्या ठिकाणी सद्गुरूला जाणतो, साधूला जाणतो, ईश्वराला जाणतो, ब्रह्माला जाणतो. मग सद्गुरूचं गुरुपण, सद्गुरूचं जे गुरुपण आहे ते असं बाहेरून कळत नाही. तसंच ईश्वराचंही ईश्वरत्व बाहेरून कळत नाही, कारण हे जे चैतन्य आहे हे आत आहे. म्हणून अंतर्दृष्टी केल्याशिवाय त्याचं ज्ञान होत नाही, अंतर्दृष्टीनंच पाहावं लागतं. मग जो संगतीत आला का त्यालाच खरा ईश्वर, खरं ब्रह्म आणि खरं गुरु हे कळत असतं, है का नाही. आणि मग त्या ठिकाणी ब्रह्मतत्व द्यायला ज्याला कळाला आहे तो ब्रह्मता द्यायला मोकळा होतो. दोष जरी दिसले तरी त्या दोषानं तो बाटल्या जात नाही, कारण मुक्ताच्या ठिकाणी जरी दोष दिसले तरी मुमुक्षु मुक्ताच्या ठिकाणी दोष पाहत नाही, त्याचे विचार पाहतो, त्याने केलेला बोध पाहतो, त्याचे संस्कार घेतो, आणि त्या संस्कारांवरून तो स्वतः मुक्त होतो. मग या जगतामध्ये दोषही आहेत आणि निर्दोषी आहे. मग काय घ्यावं आणि काय टाकावं हाच तर विचार आहे. यालाच तर विचार म्हणतात, यालाच तर विवेक म्हणतात. विवेक कशाला म्हणायचं, जे अनित्य आहे त्याचा त्याग आणि जे नित्य आहे त्याचा स्वीकार. आणि मग नित्य काय आहे, फक्त आत्माच आहे, आणि आत्म्याहून बाकी सर्व अनित्य आहे. म्हणून आत्म्याचाच विचार करावा, अनित्याचा काय विचार करायचा आहे. मग अनित्य रूपी देहाचा काय विचार करायचा आहे, त्याच्या ठिकाणी जो विचार आहे त्या विचाराचा विचार करायचा त्याच्या ठिकाणी, है का नाही. मग त्याच्या दोषालाच जर आपण पाहू गेलो तर आपल्याला दोषच दिसतील, त्याचा विचार नाही करणार, मग आपण मुक्त कधी होणार. मग कृष्णावर ही अशाच आळा घ्यायची त्यावेळेस. कृष्णावर हा तो गवळ्याचा मुलगा आहे, हा तो गुरं राखवितो, हा तो खोड्या करतो, हा चोऱ्या करतो. ते देहाचे धर्म होते ना, ते बालपणचे धर्म होते ते, आणि त्या धर्मापासून ते वेगळे कसे राहतील, ते देहाहून जसं आहे तसं. आणि मग तो परमात्मा असूनही सांदीपानीकडे शिकायला गेला त्यावेळेस म्हणले नाहीत, चोऱ्या करू लागला त्यावेळेस म्हणायचा हा चोर आहे, आणि सांदीपानीकडे शिकायला गेला त्यावेळेस मग त्याच्याहून तरी मग म्हणायचं ना मग हा ईश्वर आहे म्हणून. जीवाच्या ठिकाणी भ्रम असल्यामुळं जीव अज्ञानात असतो. तो सत्संस्कारामध्ये आल्याशिवाय जीवाचा सगळं म्हणजे काय ह्या जगतामध्ये काय हे त्याला काही माहित नाही. तो आहे पण बंद पेटीत आहे जीव. जीव आहे पण बंद पेटीमध्ये आहे, आणि त्यानं तेवढंच त्याचा ईश्वर मानला आहे. पण ईश्वर कसा आहे हे जाणण्यासाठी या सूक्ष्म विचाराची गरज आहे. म्हणून या ठिकाणी तो मध्यस्थी त्या सूक्ष्म विचाराला
बळी पडला नाही, तो तिथून निघून गेला. आणि मग शिष्यानं जी पहिली शंका विचारली होती ती शंका विचारताच तो मध्यस्थ आला होता. मध्यस्थी केव्हा आला होता? शंका विचारतानाच आला होता. अरे इतकी काय अडचणीत पडलास तू? ज्या मंदिरामध्ये मूर्ती आहेत त्याच ब्रह्मरूप मूर्ती आहेत, प्रत्यक्ष त्या, आणि तू गुरुला विचारायलास ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान कसं होईल म्हणून. काय झालं ना व्हायला? धडधड डोळ्यानं दिसतात मूर्ती त्या. पण आता याच लक्ष कुंकड होत आणि ते कशात गुतविलं याने याला? त्याने नाही गुतविलं. तसं आपलं कुठं गुतलेलं असलं तर ते काढण्यासाठी या ठिकाणी तशी शंका पुराणिकाची घेतली होती. म्हणून आता पहिलीच शंका ते विचारणार. स्वरूप तसंच आहे, फक्त शब्दात बदल आहे. शंका तीच आहे. शंका अगोदर वाचून घेऊ. आता शिष्य पूर्वी केलेली शंका पुन्हा विचारतो. महाराज, साधू व असाधू पुरुषास, साधू आणि असाधू म्हणजे संसारिक आणि मुक्त अशा पुरुषास सुखदुःख देणारे, त्यांना जो सुखदुःखाचा भोग होतो ते सुखदुःख देणारे अनंत उत्तम गुणाचे निधान, अनंत उत्तम गुणाचे निधान जो ईश्वर आहे. कोण देतो ते दुःख? ईश्वर देतो, कारण तोच करताय म्हणून तुम्ही सांगतात. मग श्याम सुंदर हस्तादी अवयवान अशा शरीराची, श्याम सुंदर अवयवान अशा शरीराची, हे जे ईश्वरता मानायची किंवा ब्रह्म मानायचं, तर त्याच्यापेक्षा विरुद्ध कसं? अविक्रिय. म्हणजे त्याच्या ठिकाणी क्रिया नाही, अविक्रिय म्हणजे त्याच्या ठिकाणी क्रिया नाहीत, आणि ज्याच्या ठिकाणी गुण नाहीत असं निर्गुण, आणि ज्याला अवयव नाहीत, देहच नाही म्हणल्यावर अवयव नाही, अशा शुद्ध ब्रह्माशी ऐक्य होणार नाही. मूर्ती ह्या आकारवान आहेत, हस्तपादादी अवयवान आहेत, मग त्यांच्या ठिकाणी ब्रह्मता मानायची जर ठरविलं तर तुम्ही ब्रह्म कसं सांगतात? निरावयव सांगतात, निष्क्रियवान सांगतात आणि निर्गुण सांगतात. मग तुम्ही सांगितलेल्या ब्रह्माची आणि ह्या मूर्तीच्या ठिकाणी किंवा अवयवान असणारा ईश्वर किंवा अवयवान असणारे अवतारिक पुरुष यांच्या ठिकाणी तुम्ही ईश्वरता सांगतात, आणि त्यांच्या ठिकाणची जी ब्रह्मता आहे आणि तुम्ही जी निर्गुण निराकार असणाऱ्या ब्रह्माची ही ब्रह्मता सांगता, तर हे कसं जुळत? कारण त्यांचे प्रत्यक्ष ज्ञान अशा शुद्ध ब्रह्माशी ऐक्य होणार नाही. कोण्या? अविक्रिय, निर्गुण आणि निरावयव असं जे ब्रह्म तुम्ही सांगतात त्या ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान आणि त्याच्याशी ऐक्य हे जीवाचं होणार नाही. म्हणून त्यांचे जे प्रत्यक्ष ज्ञान आहे ते ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान नाही. त्यांचे जे प्रत्यक्ष ज्ञान ते ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान नाही. कारण तुम्ही ब्रह्म कसं सांगायला? निर्गुण निराकार सांगायला. आणि मग आम्ही अवतारिक पुरुषांचे जे शरीरे आहेत ते शरीर जर ब्रह्मरूप मानायचे असं जर ठरलं, त्यांना ब्रह्मता द्यायची म्हणलं, तर त्यांच्या प्रत्यक्षावरून त्या
शरीराच्या प्रत्यक्षावरून तुम्ही सांगितलेल्या ब्रह्माची प्रत्यक्षता होणार नाही, कारण तुम्ही वेगळं ब्रह्म सांगता आणि ते अवयवान आहे, म्हणजे ते सगुण आहे, आणि तुम्ही सांगायलात निर्गुण. मग तिथं प्रत्यक्ष ज्ञान कसं होईल त्यांचं? ते जरी आमच्या समोर आला, राम आला, कृष्ण आला, तरी आम्हाला ते ब्रह्मरूप वाटते का? आम्हाला ते ब्रह्मता त्या ठिकाणी कशी मानावी आम्ही? आणि तुम्ही ब्रह्मता तर निरावयव सांगता, अवयवान नाही, आणि तिथं अवयवान आहेत. म्हणून त्यांचं प्रत्यक्ष ज्ञान ब्रह्माचं होणार नाही ते समोर आले तरी, कारण ब्रह्म निर्गुण असल्यामुळे इंद्रियांचा संयोग होणे शक्य नाही. तुम्ही जे निर्गुण सांगता ना, ते इंद्रियानं ज्ञान होणार नाही प्रत्यक्षतेच. इंद्रियाचा संयोग, इंद्रियानं पाहिलं तरीही त्याचं ज्ञान होणार नाही. आणि इंद्रिय संबंध वाचून तर ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होणारच नाही. इंद्रिय संबंध वाचून प्रत्यक्ष ज्ञान होणारच नाही. अहो, प्रत्यक्ष जरी डोळ्यानं बघितलं तरी ज्ञान व्हायना झालंय, तर इंद्रिया वाचून कधी होईल? अहो, जे डोळ्यानं दिसाना झालंय ते डोळ्यावानाला दिसाना झालंय, आंधळ्यानं कसं बघावं? असा त्याच्या मनाचा भाग. फार झाले तर वेदवाक्यापासून ब्रह्माचे परोक्ष ज्ञान होईल. तुम्ही म्हणता नाही, वेदाच्या महावाक्यानं ज्ञान होतंय. जरी प्रत्यक्ष जरी असं डोळ्यानं नाही दिसलं, तुम्ही म्हणता वेदवाक्यापासून ब्रह्माचं ज्ञान होईल, पण वेदवाक्यापासून लय झालं तर परोक्ष ज्ञान होईल, पण अपरोक्ष प्रत्यक्ष होणार नाही. अपरोक्ष ज्ञान प्रत्यक्ष होणारच नाही, झालंच तर परोक्ष होईल. मग त्या परोक्ष ज्ञानापासून वेदवाचनावरून जे परोक्ष ज्ञान होतं का, त्या परोक्ष ज्ञानापासून संसार निवृत्ती काही होणार नाही. कारण तुम्हीच म्हणता की अपरोक्ष ज्ञान लागत आहे संसार निवृत्तीसाठी. आणि वेदवचनावरून झालंच तर काय होईल? परोक्ष होईल. अपरोक्ष ते होणार नाही ना, मग संसार निवृत्ती कशी होईल? असं मला वाटतंय. याकरता ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान कसे होणार ते कृपा करून सांगा. मग ब्रह्मा, तुम्ही जे ब्रह्म सांगता निर्गुण निराकार, त्याचं प्रत्यक्ष कसं होईल? कारण या इंद्रियानं तर ते होणार नाही. ह्या इंद्रियानं, कारण तो इंद्रियाचा विषय नाहीच ना, कारण त्याची सत्ता कशी आहे? पारमार्थिक आहे, ते पारमार्थिक सत्तेतलं आहे. आणि इंद्रिय हे व्यावहारिक सत्तेतले आहेत. मग व्यावहारिक सत्तेतून ती पारमार्थिक सत्ता जाणता येत नाही, है का नाही? अहो, प्रातिभाषिक सत्ता जाणता येत नाही, तर पारमार्थिक सत्ता कशी जाणता येईल? ह्या इंद्रियानं. रात्री पडलेलं स्वप्न सकाळी उठून पाहता येत नाही, पण पाहताच येत नाही का? ते कशानं पाहता येत आहे? स्मृती. अनुभव म्हणायचा डायरेक्ट. अनुभव आहे ना तिथं, अनुभव घेतलाय आपण तिथं याच्यामध्ये, स्वप्नामध्ये. तेच अनुभवाची स्मृती होती. त्या अनुभवाची काय होती? ती डोळ्यानं होती का? कानानं होती का? म्हणजे इंद्रियानं होती का ती? इथंच खटका आहे बघा कळण्याचा. कारण याच्यावरच सद्गुरु त्याच्या शंकेचे निरसन करतात. काय म्हणतात ते पहा, एवढी तरी शंका झाली पाहिजे. गुरुजी म्हणतात प्रत्यक्ष ज्ञान इंद्रिय संबंधानेच होते,
हेच अगोदर चुकीचं आहे. असा नियमच नाही. कारण इंद्रिय समाधानेच ज्ञान होते. ज्ञानाला कारण इंद्रियच आहेत असं आम्ही कोणाला सांगतच नाही आणि तो नियमही नाही. इंद्रिय समाधानेच ज्ञान होते असा काही नियम नाही. हेच अगोदर इंद्रियानं ज्ञान होतं हेच म्हणणं अगोदर खरं नाही. आणि याला काय वाटायलंय, इंद्रियानंच ज्ञान होतंय आणि ते निर्गुण निराकार असल्यामुळे हे इंद्रिय त्याला जाणीत नाहीत म्हणून त्याचं प्रत्यक्ष ज्ञान होणारच नाही. आणि हे जे देहवान जे आहेत यांचं होऊन काही उपयोग नाही. कारण ब्रह्म तसं नाही, नाही. आकारवान नाही ना. हा, इंद्रिय विषय करायलेत कशाला, देहवानाला. हो. पण ते देहवान नाहीत ना ते ब्रह्म, मग दिसून बी काय उपयोग नाही, नाही. है का नाही. आणि न दिसणार दिसत बी नाही. हो. न दिसणार कसं डोळ्यानं न दिसणार ते काही, कसं दिसेल? म्हणून त्याला पाचर पडली की हे देहवान ब्रह्मरूप नाहीत. हे कसे आहेत, जगत मिथ्या म्हणलं की हा देहही मिथ्या झाला आणि मग ब्रह्म मिथ्या नाही. आणि मग निर्गुण निराकार जे तत्व आहे ते ह्या डोळ्याचा विषय नाही, मग त्याचं कसं ज्ञान होणार आहे. मग हे काय आपल्याला कळना, गुरुजीलाच विचारावं. म्हणून गुरुजी म्हणले, गुरुजीला म्हणला हे मला कसं आहे ते समजून सांगा. कारण त्यानं ज्या मूर्ती आहेत का त्या मूर्तीच ब्रह्मरूप आहेत असं पटवून सांगित, मूर्तीच ब्रह्म नाहीत हे त्या पुराणिकाला पटवून सांगितलंय की ह्या ज्या मूर्ती आहेत ह्या मूर्ती ब्रह्मरूप नाहीत. किंवा जे अवतारिक पुरुष आहेत त्यांचे शरीरच ब्रह्मरूप नाहीत. त्याला कुठवर ज्ञान झालंय, फक्त त्यांचे शरीरे ब्रह्मरूप नाहीत इथपर्यंत त्याला माहित आहे. कारण तो शरीराला ब्रह्मता देत नाही, है का नाही. कारण पुराणाचा अर्थ त्यानं योग्य लावलाय, फक्त शास्त्राचा अर्थ त्याला लावता येईल. हा, म्हणजे त्याचा अर्थाध्यास पूर्ण झालाय, आता ज्ञानाध्यास राहिलाय. मग तो गुरुजीला म्हणतो त्या निर्गुण ब्रह्माचं ज्ञान प्रत्यक्ष तर व्हायला पाहिजे ना, पण ह्या इंद्रियानं प्रत्यक्ष होत नाही. आणि ह्या इंद्रियानं जे प्रत्यक्ष व्हायलंय ते ब्रह्म नाही. मग त्याचं प्रत्यक्ष कसं व्हावं ब्रह्माचं ते मला सांगा. कारण त्यानं इंद्रियाला धरून बोललाय. तो त्यानं कशाला धरून बोललाय, हा, म्हणून गुरुजीनं ताबडतोब ओळखलं की हे इंद्रिय सोडीना झालाय, इंद्रिय सोडीना झालाय. म्हणून गुरुजी त्याला अगोदरच म्हणले, सुरुवातीलाच म्हणले प्रत्यक्ष ज्ञान इंद्रिय संबंधानेच होते, हेच अगोदर खरं नाही. असं संसारिकाला जर सांगितलं तर तो काय म्हणेल, इंद्रिय संबंधानेच प्रत्यक्ष ज्ञान होतंय हेच खरं नाही. हे जगत जे दिसायलंय हे इंद्रिय संबंधानं म्हणजे डोळ्यानं दिसायलंय हे खरं नाही. असं जर त्याला म्हणलं तर ते म्हणेन अरे मग कशानं दिसायलंय, हा, डोळ्यानं नाही तर कशानं दिसायलंय. पण डोळे त्याला पाहत नाहीत, ह्या जगताला डोळे पाहत नाही. डोळ्यातून कोणीतरी पाहतय, पाहणारा दुसराच आहे का नाही. कारण लांबलं दुर्बीन दाखवित असते पण दुर्बिनीत पाहणारा वेगळाच असतो. तसा डोळ्यातून पाहणारा वेगळाच आहे. आणि तोही कशातून पाहिलाय, तोही वृत्तीत आहे. तोही प्रत्यक्ष डोळ्यातून पाहतो का, कारण त्याला तिथपर्यंत जायचे आणि त्या डोळ्यामार्फत वृत्ती त्या विषयापर्यंत जाते, ते त्या वृत्तीमध्ये बसून जातो.
तेव्हा तिथलचं त्याला ज्ञान होतंय. मग पाहणारा कोण आहे? कशानं पाहतो तो? वृत्ती. है का नाही? वृत्तीनं पाहतात, इंद्रियानं पाहत नाहीत. नाही. है का नाही? आलेले पाहुणे खिडकीतून जात नाहीत, दरवाज्यातून जात असतात. घरी आलेले पाहुणे फक्त हवा घेण्यासाठी. ज्या दरवाज्यातून आले त्याच दरवाज्यातून पाहुणे जात असतात. तस हा जो प्रमाता आहे तो प्रमाता इंद्रियातूनच त्याला बाहेर जाता येतंय, तेही वृत्तीत बसून जाता येतंय. आणि बाहेरचं जे पदार्थ आहेत त्या पदार्थाचं ज्ञान करून घेता येतंय. पण तोच प्रमाता चैतन्याच ज्ञान करून घेत, प्रमाण होऊनच जात आणि प्रमा करूनच घेत. प्रमातात जातो, प्रमामध्ये बसून जातो आणि प्रमा करून घेतो. प्रमाणामध्ये बसून जातो. प्रमाण हे विमान आहे का नाही? प्रमाता त्या विमानात बसून जातो आणि त्याला त्या स्टेशन पासून बाहेर निघायचा दरवाजा इंद्रिय येत, ती खिडकी आहे, ते दरवाजा आहे. आणि मग तिथून तो बाहेर त्या वृत्तीनं जातो, प्रमाणानं जातो. आणि तिथून ते निघतो म्हणून त्या डोळ्याला प्रमाण म्हणलंय. त्याचं नाव, त्याला प्रमाण, त्याच्यामुळं डोळ्याला हे प्रमाण, इंद्रियांना हे प्रमाण नाव त्याच्यामुळं आलंय. जाण्या येण्याचं ते ठिकाण आहे. हा, म्हणून त्याला, आणि त्याच्या वाचून त्याला बाहेर निघता येत नाही. दुसरी कोण कुठून निघा, म्हणून इंद्रियांना प्रमाण म्हटलंय. वास्तविक पाहता त्यांचा तेवढा काही महत्व नाही त्यांना. हा, संसारामध्ये महत्व असेल. जर एका डोळ्यानं आंधळा असेल तर त्याला कोणी पत्करणार नाही, नवरी कोणी त्याला देणार नाही. है का नाही? नवरी एखादी बहिरी असली तर तिला कोणी पत्करणार नाही. अडचण कुठं येईल? व्यवहारात येईल, पण परमार्थात काय अडचण येईल का? म्हणून इंद्रिय संबंधानच ज्ञान होतं असा काही नियम परमार्थामध्ये याला काहीच महत्व नाही इंद्रियाला. हा, संसारामध्ये किंवा प्रपंचातले जे पदार्थ आहेत त्याच्या ठिकाणी त्याला महत्व येईल. म्हणजे संसार करण्यासाठी इंद्रियाचं महत्व आहे. बाह्य पदार्थाचं ज्ञान करून घेण्यासाठी इंद्रियाचं महत्व आहे. पण आत्मज्ञान, ब्रह्माचं ज्ञान करून घेण्यासाठी इंद्रियाचं काही गरज पडत नाही. है का नाही? म्हणून या ठिकाणी सद्गुरु म्हणतात इंद्रिय समाधानेच ज्ञान होतं, हेच अगोदर चुकीचं आहे. कसं? विषयाचे आणि अंतकरण वृत्तीचे एकदेशी स्थितत्व, त्या दोघांचं एका ठिकाणी येणं. कोणाकोणाचं? विषय आणि वृत्ती आणि विषय. कारण विषयाचं ज्ञान हे कशानं होतंय? हा, आता इंद्रियाचं तर काही संबंध नाही ना. वृत्तीनं विषयाचं ज्ञान होतंय, इंद्रिय करून देत नाहीत. मग वृत्तीचा आणि विषयाचा संबंध झाल्याशिवाय त्याचं ज्ञान होत नाही. म्हणजे ज्ञान कशानं होतंय? मग वृत्तीनं होतंय. इथपर्यंत आलो. म्हणजे त्यांचं विषयाचं आणि वृत्तीचं एकदेशी स्थितत्व हेच प्रत्यक्षाला कारण आहे. प्रत्यक्षाला कारण तेच आहे, इंद्रिय नाहीत. हे मागे अनेक वेळेस सांगितलंय. इथंही म्हणतात ते अगोदर सांगितलंय म्हणून. याचे स्मरण नाही वाटतंय, पण नाही इथं म्हणाले, मी म्हणेन ना. गुरुजी म्हणतात की मागे सांगितले आहे, याचे स्मरण नाही असे वाटते. कारण वृत्तीचा आणि विषयाचा संबंध इंद्रियांच्या साह्याने हो अथवा इंद्रिय साह्या वाचून हो, विषयाचा
आणि इंद्रियाचा, विषयाचा आणि वृत्तीचा हा संबंध इंद्रियानं हो किंवा इंद्रिया वाचून हो, त्या ठिकाणी ज्ञान होणारच. म्हणजे ज्ञान होण्याला इंद्रियाची काही असा काही नियम नाहीच की इंद्रिय लागतातच म्हणून. वृत्तीचा आणि विषयाचा संबंध इंद्रियाच्या साह्याने हो अथवा त्याच्या साह्या वाचून हो, इंद्रियाच्या साह्या वाचून हो. वृत्तीचा संबंध प्रत्यक्ष ज्ञानास हेतू आहे. ज्ञानाला हेतू कोण आहे? वृत्ती आहे, है का नाही? केवळ इंद्रियांचा संबंध प्रत्यक्ष ज्ञानास हेतू नाही. प्रत्यक्ष ज्ञानास हेतू नाही. परंपरेनं असेल मानायचं तर तसं माना, पण मानायची काही गरज नाही. चलत चलत देवाला हात जोडा, चित्त जोडा, मुक्त झालात ना. रस्त्यावर देवाचं देऊळ आलंय ना, मग हात जोडायचे तर घ्या जोडून, दोष लागणार नाही. हात जोडल्यानं मुक्त पुरुषाला दोष लागणार नाही. आणि जर नाही जरी जोडले हात तरी दोष लागणार नाही. नाही जोड्या लागायला पाहिजे ना, पण कोणाला लागतो? जीवाला लागतो. ज्याला आत्मज्ञान झालं नाही त्याला दोष लागतो, है की नाही? तसं या ठिकाणी इंद्रियानं ज्ञान होण्यासाठी इंद्रिय लागतातच असा काही नियम करायची काही गरज नाही. पण ज्ञान इंद्रियांचा संबंध असला तरी होतय आणि नसला तरी होतय. ज्यावेळेस वृत्ती इंद्रियाद्वारा बाहेर जाती आणि बाहेरच्या विषयाला पाहते, त्यावेळेस बाहेरच्या विषयाचं ज्ञान हे इंद्रियजन्यच मानावं लागतं. वृत्तीद्वारा, इंद्रियजन्य वृत्तीद्वारा ते ज्ञान व्हायले, तिथं इंद्रियाचा संबंध मानावा लागतो, है का नाही? कारण वृत्तीला किंवा दृष्टीला तो पदार्थ पाहिल्याशिवाय वृत्ती तिथं जातच नाही. पदार्थ पाहिल्याशिवाय वृत्ती तिथं जातच नाही. आणि पाहण्यासाठी इंद्रिय लागतात. मग बाहेरचं ज्यावेळेस ज्ञान करून घ्यावं लागतं त्यावेळेस वृत्तीला इंद्रियाचा संबंध मानावाच लागतो. पण शरीरात बाह्य पदार्थाशी वृत्तीचा संबंध होण्यास चक्षुरादी इंद्रियांची जरुरी लागते. पण शरीराच्या आत उत्पन्न होणारे सुखदुःखाचे ज्ञान यासाठी वृत्ती आतच निर्माण होते. सुखदुःखाकार ज्यावेळेस सुखदुःखाचं ज्ञान होतंय, सुख होतंय किंवा दुःख होतंय, हे कुठे होतंय? अंतःकरणात होतंय, है का नाही? मग अंतःकरणामध्येच ते ज्ञान वृत्तीद्वाराच होतंय. कोणाला होतंय? प्रमात्याला होतंय, है का नाही? मग त्या प्रमात्याला मध्येच वृत्ती उत्पन्न होते आणि मध्येच ज्ञान करून देते. वृत्ती बाहेर यायची काही संबंध नाही. मग तो आंधळा असो की बाहेर असो की मुका असो की कसाही असो, त्याचा काही संबंध आहे का? म्हणून शरीराच्या आत उत्पन्न होणारे सुखदुःखाचे प्रत्यक्ष ज्ञान इंद्रिय संबंध वाचूनही होते. हे अनुभव सिद्ध आहे प्रत्येकाला. कोठे कोठे वृत्तीचा विषयाशी संबंध शब्दानेही होतो, शब्दानेही संबंध होतो. इंद्रियाची काही आवश्यकता नाही, शब्दानेही संबंध होतो. ज्याप्रमाणे दशम तू आहेस, सगळ्यांना ऐकलेलं आहे का दृष्टांत? दशम तू आहेस, या शब्दाने दशम जो स्वतः आपण, त्या आपणाशी संबंध होऊन वृत्ती दशमाकार होते. वृत्ती दशमाकार होते. म्हणून शब्दजन्य दशमाचे ज्ञान ही प्रत्यक्ष होते. गंगातून 10 जण पलीकडे पळून जाऊ लागले.
पण गंगेला पवनी पाणी असल्यामुळं ते त्याच्यातून पळून जाणार होते, कारण तिथं कलईचा काही मार्ग नव्हता. म्हणले पळून गेल्याशिवाय इथं दुसरा मार्ग नाही, म्हणून ते पळून जावं लागले. म्हणून 10 जणांनी उड्या टाकल्या आणि पलीकडं 10ला 10 निघाले. जितक्यानं उड्या टाकल्या तितकेच निघाले बाहेर. एकाला बी काय झालं नाही, एक वाहून गेलं नाही, काही नाही. जशाला तसे पलकडे गेले 10 जण. आणि मग त्या ठिकाणी प्रत्येकाला संशय आला की आपण सगळे आलोत का. संशय प्रत्येकाला, त्या 10ला आला संशय की आपण सगळे आलोत का. म्हणले मग हातच्या काकण्याला आरसा कशाला, मोजून बघा. म्हणून ते मोजू लागले. प्रत्येक एक जण त्या असा 9 जणाला तो उभा करायचा आणि एक जण पुढं होऊन त्याला मोजायचा. तर ते किती भरू लागले, 9च भरणार ना ते. मग ते म्हणायचा आपण तर घरून 10 जण निघालतो, एक काय झाला. मग त्या ठिकाणी विपरीत ज्ञान उत्पन्न व्हायचं. की काय विपरीत ज्ञान व्हायचं, वाहून गेला. पवनी पाणी होतं, एक वाहून गेला. हे विपरीत ज्ञान झालं त्याला तिथं. आणि मग तसं सगळ्यानं मोजून बघितलं पण 9च भरायले. ते म्हणले एका दोघांना जर मोजलं असतं त्याचं चूक निघाला असतं, पण आपण सगळ्यांनाच मोजलंय ना. आणि सगळेच काय म्हणू लागले, आणि ते सगळेच आपण आपल्याला मोजिना गेले. ह्या जगात आलेले सगळेच दुसऱ्याला मोजायले. तर भारताची लोकसंख्या किती आहे त्याच्यात ते स्वतः माधरीना झाले. तर तसं त्या 10 जणांनी 9च मोजले. मग एक वाहून गेला, विपरीत ज्ञान झालं तिथं. मग ते विपरीत ज्ञान हे कशामुळे झालंय, स्वच ज्ञान नसल्यामुळं. आणि मग स्वच प्रत्यक्ष ज्ञान कोण करून देणार आता, है का नाही. मग स्वच ज्ञान करून देण्यासाठी कोणतरी दुसराचा असावा लागतो, चेतन. दुसरा चेतनच लागतो, है का नाही. आता मूर्तीपाशी गेल्यावर होईन का काम. मूर्ती कशी म्हणून त्या ठिकाणी चेतनच त्या ठिकाणी तत्वज्ञ लागतो, है का नाही. त्यावेळेस तिथं 11 महात्मा आला. ते रडत बसले होते नाही गेला म्हणून. आता त्याच्या घरचे काय म्हणते ना, आम्हाला तुमच्या संघच आला होता, आपल्यावरच केस होईल, आपल्याला अटक करते, दुःख होऊ करू लागले. तिथं किती जण करू लागले, 10 जण. आणि कशामुळे करू लागले, एक वाहून 9 जण त्या ठिकाणी 9च भरायले. तर त्या विपरीत ज्ञानानं दुःख करू लागले ते. मग त्या ठिकाणी तो महात्मा म्हणले, बाळांनो का रडायला तुम्ही. ते म्हणले आमच्यातला एक वाहून गेला हो. म्हणला घरून किती निघालतात, म्हणला 10 जण निघालतो. आता किती तो, म्हणला 9 जणच येत. त्यानं बघितल्या बरोबर, त्याने बघितलं, म्हणलं हे 10 आहेतच इथं. मग त्याच्या लक्षात आलं की काय झालं, येणं मोजून बघितलं असं ना, स्वतःला धरलं नाही. असंच ज्ञान या जीवायला आहे. सगळं काही नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही ना, पण चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामाशी विनमुख तो नरपापिया. त्यानं सगळं काही केलंय पण स्वतःला बघितलं नाही, स्वतःला जाणलं नाही, तो पापीच आहे. काय काशी करीती गंगा, भितरी चांगा नाही तो. काय काशी करतात, काय गंगाच्या प्रदक्षिणा करतात, भितरी चांगा, अंतरी देव सोडून. त्याच्याविषयी भाव आहे का, भितरी चांगा नाही तो. मग हे तुमचं कसं व्हायलंय, आधनी कुच्चर बाहेर तैसा. आदनामध्ये
टाकलेला बाहेर शिजले म्हणून काढायला गेलो ते तशाला तसाच निघायला नय रसा पाकाशी. अहो डाळ शिजण्यासाठी हरभरे शिजण्यासाठी आपण आदनात टाकावे, तर ते हरभरे शिजल्यावर माणूस काहीतरी करेल ना. त्याचे मुगाचं घोगऱ्या करायच्या असतील किंवा हरभऱ्याच्या घोगऱ्या करायच्या असतील तर माणूस शिजून खातोय ना. पण जर ते हरभरे नाही शिजले तर काय म्हणायचं? का शिजतच असते हरभरे? हा, सगळे नसतेच शिजत. काय काय त्याच्यामध्ये हा ते दुसरे शिजत येत मात्र ते शिजत नाही. तसं तुकाराम महाराजांना बघितलं त्याच वेळेस घोगऱ्यामध्ये लागला असं एखादा खाताना बघ आठवाला असेल का नाही. आधुनिक उच्चार बाहेर तैसा ते म्हणले असते ना, अरे इतकं मट ते उकळत्या पाण्यात दुसऱ्या बराबर राहिला मात्र शिजला नाही. हा, आधुनिक उच्चार बाहेर तैसा नय रसा पाकाशी. ते काय फुटत नाही, ते दात पाडीन मात्र फुटत नाही. असे काही कुच्चर असतात, है का नाही. मग हे जे विपरीत ज्ञान हे दुःखाला कारण आहे. विपरीत ज्ञान दुःखाला कारण आहे. म्हणून विपरीत ज्ञानाची निवृत्ती विपरीत ज्ञानाची ही स्वयं विचारानं निवृत्त होत नाही. यासाठी वेदांत प्रतिपादन करणारा, वेदांत शास्त्र सांगणाराच असावा लागतो. त्याच्यानंच संशयाची निवृत्ती दूर होती. तसं त्यांच्या ठिकाणी संशय आलेला त्या महात्म्यानं काढून टाकला की म्हणले बाबांनो तुमचा दावा आहे म्हणल्याबरोबर त्यांना त्याचं परोक्ष ज्ञान झालं. प्रत्यक्ष दिसला का ते? दाखविला का? फक्त आहे म्हणला. आहे म्हणण्यामध्येच त्यांना त्याचं परोक्ष ज्ञान झालं की आहे आता तो मिळालेला नाही. म्हणजे त्यानं रडायचं बंद केलं आहे म्हणल्यावर. पण दिसला का प्रत्यक्ष? तसं शब्दानं सुद्धा काय होतंय हे सांगायचं होतं त्यांना. परोक्ष ज्ञान शब्दानं होतंय, है का नाही. म्हणजेच शब्दानं सुद्धा ज्ञान होतंय. इंद्रियाचा संबंध लागतो का त्याला? म्हणून ते म्हणतात की शब्दाने सुद्धा प्रत्यक्ष होते. त्याचप्रमाणे प्रमात्याचे अंतःकरण भागात अनुकूल किंवा प्रतिकूल विषय पाहून किंवा ऐकून प्रथम सुखदुःख उत्पन्न होते. अंतःकरणामध्ये अनुकूल प्रतिकूल ज्ञान झालं, आपल्या मनासारखं मनाच्या विरोधात झालं की अंतःकरणात सुखदुःख होतेच ना. त्याच वेळेस अंतःकरणाची वृत्ती सुखदुःखकार होते. अंतःकरणाची वृत्ती काय होती? सुखदुःखकार होते. कारण सुख आणि दुःख हे विषय अंतःकरणात उत्पन्न होतात. कुठे होतात उत्पन्न? अंतःकरणात उत्पन्न होतात. म्हणून अंतःकरण वृत्तीचे आणि सुखदुःखाचे एकदेशी स्थितत्व सहजच आहे. तिथं करायची काही गरजच नाही, कारण ते दोन्हीचं एकच घर म्हणायचं. म्हणून या करता सुखदुःखाच्या प्रत्यक्ष ज्ञानाला, कारण तिथंच प्रत्यक्ष व्हायले ना मधातच. प्रत्यक्ष ज्ञानाला इंद्रियाची जरुरी नाही तिथं. आता इंद्रिय मदत तर नाही तरी, आणि इंद्रियाला मदत बघायला येत नाही. इंद्रियाला बघायला येते बाहेर, मदत तर समजत नाही. आता सुखदुःखाची स्मृती होते. सुखदुःखाची काय होते? स्मृती होते. तेव्हा अंतःकरणात सुख दुःख नसतात. त्यावेळेस स्मृती होते, त्यावेळेस अंतःकरणात सुख दुःख नसतात. फक्त पूर्वी अनुभवलेल्या सुखदुःखाच्या संस्कारापासून स्मृती होते, अगोदर बघितलेल्या. त्या स्मृती ज्ञानाकार अंतःकरणाची वृत्ती होते. त्याच्या ज्ञानाकार पहिला पाहिलेल्या ज्ञानाकाराची वृत्ती होते. म्हणून सुख दुःखकार ती होत नाही.
फक्त तसे आकार धरती ती, हा. पण सुख दुःख होत नाही. स्मृतीपासून दुःख होत नाही आणि सुखही होत नाही. म्हणून सुख दुःखाचे प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. सुख दुःखाचे प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. होतच नाही. पण वेळ झालाय आता हे समजून सांगायचं होतं. तर हा भाग आणखी उद्या घेऊन पुढची शंका घेऊ. तोपर्यंत थांबू. पुंडलिक वरदे हरे विठ्ठल.